केंद्रीय गृह मंत्रालयाने भारतातील सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना 7 मे रोजी मॉक ड्रिल करण्याचे आदेश दिले आहेत। जम्मू काश्मीरच्या पहलगाममधील हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमधील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे। केंद्रीय गृह मंत्रालयाच्या जनरल फायर सर्व्हिस, सिव्हिल डिफेन्स, नागरी संरक्षण आणि होमगार्ड अँड सिव्हिल डिफेन्स डायरेक्टरेट जनरलने 5 मे 2025 रोजी मॉक ड्रिलचे आदेश दिले। हे आदेश देशातील सर्व राज्य आणि केंद्रीय शासित प्रदेशांच्या मुख्य सचिवांना पाठवण्यात आले आहेत। या आदेशात केंद्रीय गृह मंत्रालयाने देशभरातील 244 सूचीबद्ध जिल्ह्यांमध्ये नागरी संरक्षणाचा सराव आणि मॉक ड्रिल करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत। नागरी संरक्षण कायद्यानुसार केंद्रीय गृह मंत्रालयाला असे मॉक ड्रिल आयोजित करण्यासाठी राज्यांना सूचना जारी करण्याचा अधिकार आहे। याच मॉक ड्रिल बद्दल सविस्तर जाणून घेऊया आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी अनुष्का आणि तुम्ही पाहताय दैनिक राज्य लोकतंत्र। मॉक ड्रिल मध्ये आपत्कालीन परिस्थितीमध्ये लोकांची प्रतिक्रिया कशी असेल हे बघितलं जातं। यासाठी निवडक लोकांना आणि स्वयंसेवकांना प्रशिक्षण देखील दिलं जातं। हल्ला, अपघात किंवा आग लागण्यासारख्या आपत्कालीन परिस्थितीत आपली किती तयारी आहे हे जाणून घेण्यासाठी सामान्यतः मॉक ड्रिल आयोजित केली जाते। केंद्रीय गृह मंत्रालयाच्या पत्रानुसार 7 मे रोजी होणारं मॉक ड्रिल शहर ते ग्रामीण भागांपर्यंत आयोजित केलं जाईल। या मॉक ड्रिल मध्ये अनेक प्रकारचे सराव केले जातील। यामध्ये एखादा हवाई हल्ला झाल्यास त्याची सूचना देण्याची यंत्रणा किती प्रभावी आहे हे जाणून घेण्यात येईल। तसेच नियंत्रण कक्षाच्या कामकाजाचे निरीक्षण केले जाईल। एखादा हल्ला झालाच तर यंत्रणांनी कसं काम केलं पाहिजे याचा देखील सराव करण्यात येईल। याच काळात लोकांना त्यांच्या घरातील किंवा कार्यालयांमधील सर्व लाईट्स काही काळासाठी पूर्णपणे बंद ठेवण्याच्या सूचना दिल्या जाऊ शकतात। या मॉक ड्रिल मध्ये वीज पूर्णपणे बंद पडल्यास काय उपाययोजना करता येतील हे देखील बघितलं जातं। याशिवाय आपत्कालीन परिस्थितीत नागरी संरक्षण विभागाचा प्रतिसाद, विशिष्ट ठिकाणाहून लोकांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यासाठीचं प्रशिक्षण इत्यादींचा समावेश देखील या ड्रिल मध्ये केला जातो। आदेशानुसार या मॉक ड्रिल मध्ये जिल्हा नियंत्रक, जिल्ह्यातील विविध अधिकारी, नागरी संरक्षण स्वयंसेवक, गृहरक्षक दल, एनसीसी, राष्ट्रीय सेवा योजना, एनएसएस, नेहरू युवा केंद्र संघटना आणि शाळा महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचा सहभाग अपेक्षित आहे। पहलगाम हल्ल्यात झालेल्या 26 जणांच्या मृत्यूनंतर भारत आणि पाकिस्तान मधील तणाव वाढला आहे। दरम्यान दोन्ही देशांच्या राज्यांकडून सातत्याने वेगवेगळी विधानं केली जात आहेत। भारताचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी रविवारी संध्याकाळी सांगितलं की आमची ही जबाबदारी आहे की आम्ही देशाविरुद्ध कारवाई करणाऱ्यांना सैन्यासोबत मिळून सडेतोड उत्तर देण्यासाठी सज्ज राहू। यासोबतच संरक्षण मंत्र्यांनी कोणताही संकेत न देता एका कार्यक्रमात प्रेक्षकांना असं सांगितलं की तुम्हाला जे हवं आहे तेच पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली होईल। राजनाथ सिंग यांनी रविवारी संध्याकाळी दिल्लीतील सनातन संस्कृती जागरण महोत्सव कार्यक्रमात भाषण केलं। या दरम्यान त्यांनी पहलगाम हल्ल्याच्या किंवा पाकिस्तानचा उल्लेख केला नाही, मात्र संकेतांमध्ये अनेक गोष्टी सांगितल्या। पाकिस्तानच्या संरक्षण मंत्र्यांसह अनेक राजकारणी भारताकडून लष्करी कारवाईची भीती व्यक्त करत आहेत। भारतातही अशी विधानं सातत्याने येत आहेत, ज्यात पाकिस्तान विरुद्ध कठोर कारवाईची मागणी केली जात आहे। गेल्या आठवड्याभरात पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांनी एक खासगी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत म्हटलं होतं की जर भारताने पाकिस्तानमध्ये येणारं पाणी रोखलं किंवा त्याची दिशा बदलण्याचा प्रयत्न केला किंवा यासाठी काही बांधकाम केलं तर ते उद्ध्वस्त केलं जाईल। पाकिस्तानने काश्मीरमधील नियंत्रण रेषेला लागून असलेल्या भागातील अनेक मदरसे रिकामे केले आहेत। यामध्ये महाराष्ट्रातील एकूण 16 सिव्हिल डिफेन्स ठिकाणं ठरवलेली आहेत। 2010 साली केंद्रीय गृह मंत्रालयाने ही यादी जाहीर केली होती। आता या यादीत महाराष्ट्रातील कोणकोणते जिल्हे आहेत ते पाहूया। यामध्ये देखील 3 कॅटेगरी करण्यात आल्या आहेत। पहिल्या कॅटेगरीमध्ये मुंबई, उरण, तारापूर यांचा समावेश आहे, तर दुसऱ्या कॅटेगरीमध्ये ठाणे, पुणे, नाशिक, रोह, घाटाव, नागोठणे, मनमाड, सिन्नर, थळ, वायशोट आणि पिंपरी चिंचवड या शहरांचा समावेश आहे। तिसऱ्या कॅटेगरीमध्ये औरंगाबाद, भुसावळ, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या शहरांचा समावेश आहे। त्यामुळे भारत एकूणच युद्धाची पूर्वतयारी करत असल्याचं स्पष्ट झालं आहे। आता भारत आणि पाकिस्तानचं युद्ध होण्याची शक्यता वाढली आहे। त्यामुळे पुढे काय होईल ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। या रणनीतीबद्दल तुमची मते आणि प्रतिक्रिया काय आहेत आम्हाला कमेंट करून नक्की कळवा। आणि जर राज्य लोकतंत्र चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद। दैनिक राज्य लोकतंत्र।